बातमी आपण बघतोय। शरद पवार यांनी नितीश कुमारांना फोन केलेला आहे। नितीश कुमारांना थेट उपपंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। रेश्मा, आपण बघतोय नितीश कुमार हे भाजप बरोबर युतीमध्ये आहेत आणि त्यांना थेट शरद पवार फोन करतायत। शरद पवार पण ऍक्टिव्ह झालेत। निश्चित याच्याबद्दल अनय सर खूप छान बोलतील। मला असं वाटतं की हे दोन्ही नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे दोन्ही पक्ष अशा दृष्टीने महत्त्वाचे आहेत, कारण चंद्रबाबू नायडू नुकतेच निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि नितीश कुमारांना साधारणतः पुढच्या वर्षी 2025 साली निवडणूक फेस करायचे। पहिले चंद्रबाबू नायडूंकडे येतो, कारण चंद्रबाबू नायडूंचा मोठा विजय विधानसभेतही झालेला आहे। आंध्र प्रदेशचा विभाजन झाल्यानंतर आंध्र प्रदेश राज्यामध्ये सरकार बदलल्यामुळे इतके सगळे गोंधळ घालण्यात आले आणि आंध्र प्रदेशच्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे आणि अशा परिस्थितीत जर चंद्रबाबू नायडूंना राज्य चालवायचं असेल मुख्यमंत्री म्हणून, तर त्यांना एक केंद्राचा खूप मजबूत सपोर्टची आवश्यकता आहे। राजधानीचा प्रश्न सोडवायचा आहे, कर्जाचा प्रश्न सोडवायचा आहे आणि त्याच्यासाठी चंद्रबाबू नायडूंचा कल भाजपाकडे असेल असं मला वाटतं। नितीश कुमार त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेले आहेत, म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात कदाचित सगळ्यात जास्त वेळा आणि सगळ्यात जास्त वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांपैकी नितीश कुमार आहेत आणि त्यांनी स्वतः अपेक्षा केली नव्हती की 2025 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री होतील। म्हणजे त्यांनी पंतप्रधानांसाठी प्रयत्न करण्यासाठी भाजपापासून फारकत घेतली होती आणि जेव्हा ते जमत नाही म्हटल्यावर ते भाजपा सोबत आले होते। आता त्यांना जर पंतप्रधान पदाची ऑफर दिली तर कदाचित ते जातील, अन्यथा ते काही पण ही गोष्ट आहे, नितीश कुमार जाण्याची शक्यता चंद्रबाबू नायडूंपेक्षा जास्त आहे। निश्चित दिल्लीला आपण थेट जाऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रामराजे, एकीकडे मोदी शहा हे चंद्रबाबू नायडूंसोबत बोलण्यात व्यस्त असताना इकडे शरद पवारांचा फोन नितीश कुमारांना गेला अशी माहिती मिळतेय, काय अधिक तपशील? बिलकुल, सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की शरद पवार आता ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि वेगवेगळे जे समविचारी किंवा जे त्यांचे यापूर्वीचे सुद्धा चांगले सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत अशा नेत्यांना फोन करत आहेत आणि त्यापैकीच एक आहेत नितीश कुमार आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत। त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांच्याशी सुद्धा चांगले संबंध आहेत आणि साऊथ मधील नेत्यांशी सुद्धा शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत। त्यामुळं नितीश कुमार यांना आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, परंतु ऑफर काय दिली जाते हे पाहणं गरजेचं आहे। खरं तर ज्या चर्चा येत आहेत त्यामधून उपपंतप्रधान पदाचं सुद्धा ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे, कारण 16 जागाच्या आसपास नितीश कुमार यांनी मुसंडी मारलेली आहे। त्यामुळं पाहावं लागणार आहे की नितीश कुमारांचा कल आता कोणीकडे येतोय। निश्चित हाच मुद्दा घेऊन अतुल लोंढे यांच्याकडे देखील जाऊयात। अतुलजी, आतापर्यंतचं सगळं संभाषण आपण ऐकलेलं आहे, कशा पद्धतीने संपर्क आणि खेचाखेची सुरू झाली आहे आणि आता नितीश कुमारांना शरद पवारांनी थेट फोन केल्याची माहिती मिळतेय, काय आपलं मत याबद्दल? नितीश कुमार येतील इंडिया आघाडीसोबत? आता ते त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या हायकमांडच्या स्तरावरच्या आहेत आणि स्वतः शरद पवार जे आहेत ते अतिशय ज्येष्ठ नेते आहे इंडिया आघाडीचे, त्यामुळे त्यांच्याकडे कदाचित अशी जबाबदारी दिलेली असू शकते। पण मी तुम्हाला सांगतो, आता इंडिया आघाडी 253च्या पुढे गेलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी आपल्याला सांगतो 38च्या जवळपास जागा ज्या आहेत ते इंडिया आघाडीत आपल्याला जिंकताना दिसेल। ज्या मार्जिन्स कमी आहेत त्या मार्जिन आता हळूहळू वाढताना दिसत आहे आणि हे सगळीकडे होत आहे। कर्नाटकमध्ये होत आहे, हे बिहारमध्ये होत आहे, हे पश्चिम बंगालमध्ये होत आहे, यूपीमध्ये सुद्धा होत आहे। यूपीमध्ये आम्ही आता 48 जागांवर इंडिया आघाडी पुढे गेली आहे, जवळजवळ 8 ते 9 जागांवर काँग्रेस जी आहे ती पुढे जात आहे। तर त्यामुळे 4 वाजताच्या नंतर बऱ्यापैकी चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलंच आहे जवळपास स्पष्ट चित्र आता, आणि इंडिया आघाडी जी आहे ती 295च्या पुढे आपल्याला गेलेली दिसेल। त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींना घडामोडी येणं, या देशातल्या लोकशाहीचं आणि संविधानाची जे वचन दिलेलं आहे त्यासाठी ज्या गोष्टी करता येईल आणि इंडिया आघाडीचं सरकार आणता येईल असा प्रयत्न कदाचित सुरू झालेला असेल। पण मला वाटतं की 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत आपल्याला परिस्थिती बऱ्यापैकी स्पष्ट झालेली दिसेल।